नमस्कार. आपण एका पवित्र वास्तूमध्ये इथे उभे आहोत आणि या पवित्र वास्तूमध्ये आम्ही ज्यांना भेटायला आलेलो आहे ते रमेश खरमाळे सर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याच्यानंतर हा योग जो जुळून आला ते म्हणजे श्रीमनेरीचे श्रीमंतिकार आपले संजय नलावडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर आपले मित्र सुभाष हंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी हे सगळं तुम्हाला जे काही सांगतोय ना, मी संजय गवांत आहे. आता यांच्याविषयी खरमाळे साहेबांविषयी काय बोलायचं. रमेश खरमाळे म्हणजे इकडे हे बघा, हे शिवनेरीचं भूषण किती किती हे सगळं वाचावं ना हे तितकं कमीच आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आपण बघाल की सन्मान चिन्ह सुद्धा इतकी सन्मानानं ठेवावी लागतात, ती जपावी लागतात. म्हणजे ही सन्मान चिन्ह सुद्धा आपली वाट बघत असतात. माणसांशी आपण सगळेजण बोलतोच, परंतु त्याचबरोबर मूकपणे ही सगळी सन्मान चिन्ह जी आहेत ही आपल्याशी बोलत असतात. आणि रमेश खरमाळे कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ह्या सन्मान चिन्हांकडे बघितल्यानंतर आपण तास तास त्यांच्यामध्ये रमून जाऊ अशी ही सन्मान चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथे शिवनेरीचे आपले अतिशय खंदे शिलेदार आणि ज्यांनी शिवनेरीचा गौरव केला, आपली शिवनेरीचे श्रीमंत हे पुस्तक त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. आणि असा हा माणूस अशा या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत जे जे येतात त्यांचं सोनं होतं. आणि म्हणून कधीतरी आपण जरूर रमेश खरमाळे सरांच्या घरी या आणि त्यांचं कार्य काय आहे ते एकदा बघून घ्या. मूकपणाने रानावनामध्ये भटकणारा हा अवलिया एकटेपणाने रात्रंदिवस काम करतो. त्यावेळी डोंगर दऱ्यातली पानं फुलं पक्षी गड किल्ले जेव्हा या आपल्या लाडक्या लेकराचं कौतुक करतात ना, तेव्हा ते कौतुक बघायला ते इथे उपस्थित नसतात. परंतु ही सगळी जी फौज आहे ती केवळ या गड किल्ल्याने डोंगर दऱ्याने या सह्याद्रीच्या रांगांनी कौतुक केलेले एका सुपुत्राचं आहे. आणि म्हणून आज आम्ही खरोखरच आजचा दिवस कारणी लावला, कारण रमेश खरमाळे सरांची भेट या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर इथे आपले शिवनेरीचे शिलेदार संजय नलावडे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही कार्य तितकंच मोठं आहे. यांनी गुणरत्न जी आहेत, या जुन्नरची जी खाण आहे ती पुन्हा एकदा नव्याने इतिहास उलगडलेला आहे. आणि पर्यावरणासाठी असेच झटून रात्रंदिवस मेहनत करणारे दुसरे जे आहे आपले ते सुभाष हंडे सर. आणि यांची सगळ्यांची ओळख करून देत असताना एक संजय गवांदे म्हणून मी स्वतः लेखक, एक निवेदक, व्याख्याता म्हणून काही काम करत असताना सुद्धा मला सगळं भारावतं नाही, सगळं करत भागत होतं. आणि मला मोह झाला की यांची ओळख केवळ चार भिंतीमध्ये मी करून देण्यापेक्षा या काचेच्या माध्यमातून सर्वदूर पोचावी. आणि म्हणूनच हा छोटेखानी व्हिडिओ बनवला आहे. पण प्रत्यक्ष मात्र तुम्ही या व्यक्तींना भेटा आणि पुन्हा एकदा यांच्या सानिध्यामध्ये या. जगण्याचं सोनं होतं ना ते इथे होतं. धन्यवाद.